4 चला सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी एकदा बरोबर आहे बरोबर आहे का नाही बोला सर पण काही लोकांना जर ते महत्त्वाचं वाटत नसेल पवित्र शास्त्र तर ते वाचणार का बघा पण मला जर महत्त्वाचं वाटत आहे पवित्र शास्त्र तर मी ते वाचलं पाहिजे यहुदी लोक काय करायचे तेच करायचे लक्षात ठेवा पण बाकीचे जर नियमाकडे तुम्ही आले जरी पाहिलं जे नियम त्यांच्यासाठी तयार केले होते त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत असतात येशू मसीह की वचन वाचा 5 मध्ये काय लिहिलं आहे तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर लक्ष द्या आता यहुदी लोक हे वाचायचे माझ्याकडे बघा परंतु याच्यात चिंता नाही म्हणून त्यांनी केलं का बघा दोनदा वाचून सुद्धा बघा बरं चिंता नाही म्हणून त्याच्यावरती करत नव्हते ते म्हणतात सकाळी एकदा वाचायचं तू आपला देव वाचावचं तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने प्रीती कर ते फक्त दोनदा वाचायचे पण ते महत्त्वाचं मानत नव्हते फक्त वाचन चालू ठेवा असं आहे की आपण पवित्र शास्त्र वाचतोय परंतु आपल्या जीवनासाठी ते महत्त्वाचं म्हणून ते आपण स्वीकारत नाही वाचायचं म्हणून वाचायचं नाही पास्टरने सांगितलं रोज सकाळी पवित्र शास्त्र वाचा म्हणून मी वाचतो हालेलुया पवित्र शास्त्र वाचायला सांगितलं पास्टरने 2 टाइम म्हणून मी वाचत आहे 2 टाइम प्रार्थना करायला सांगितले म्हणून मी प्रार्थना करत आहे असं आहे तर वाचा आणि ते लक्षामध्ये पण ठेवा म्हणजे त्याचं अनुसरण पण तुम्हाला आणि मला करायचं आहे पण यहुदी लोक फक्त ते वाचत होते पण त्याप्रमाणे वागत नव्हते म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला नवीन करारामध्ये देखील हे वचन पुन्हा त्यांच्या समोर मांडावा येशू मसीह की आता वाचा मत्ते 22 वचन क्रमांक 40 काय लिहिलं आहे हे नवीन करारामध्ये या दोन